कार मंडळी, चला तर आपण चाललो आहोत आता माळेगावच्या यात्रेला. तर छान अशी आता माळेगावची यात्रा भरून पण एक 7-8 दिवस झालेत. मग चला म्हणलं, मानसीचे फ्रेंड सगळे गेले होते, त्याच्यामुळं मानसीला पण तिथल्या गाडीमध्ये वगैरे बसायचं होतं. म्हणून चला म्हणलं छान अशी चक्कर मारून यावं. तर मस्त असं दुपारी निघालो होतो आम्ही. तर काकूचं गार्डन बघू शकता, किती छान हिरवं हिरवं झालं सध्या. आणि थंडी असल्यामुळं तर पूर्ण ऊन कवळं कवळंच आहे एकदम. तर आम्हाला आपली झड सुरक्षा आहे. तर जिकडं बघेल तिकडं सध्या कुत्रेच कुत्रे झाले, तर ते कधी कुणीकडून अंगावर येतील त्याचा तर पत्ताच राहिला नाही. त्याच्यामुळं लई जास्त जपून जावं लागायला गाडीवर जाताना, कारण ते मागं लागायले. तर त्याच्यानंतर आम्ही छान असं लागलो तर रोडला. तर रोडला खूप मस्त असं छान निसर्गाचा आनंद घेत घेत आपल्या महाराजांना वंदन करून निघालो तर आम्ही माळेगावच्या प्रवासाला. तर हे तमाशे वगैरे आता संपले होते, त्याच्यामुळं हे निघाले आता त्याच्या गावाला. तर आता खरेदीचं माळेगाव सध्या सुरू आहे. आता बाकीचं म्हणजे संपले ते कार्यक्रम, खेळ वगैरे स्पर्धा होत्या त्या. तर चला तुम्ही पण बघू शकता आमची माळेगावची यात्रा. स्वेटर हे काय आणि पशुप्रदर्शन वगैरे खूप छान छान असते माळेगावच्या. खूप मस्त मस्त स्पर्धा असतात. तर मानसीला अगोदर छान असे छोटा भीमच्या या गाड्यांमध्ये बसवले. खूपच मस्त वाटायले तिला पण छान असं. आणि माळेगावमध्ये जी नाही ती वस्तू भेटते आपल्याला खरेदीसाठी. तर कुणी लग्नाचे भांडे वगैरे पांघरायचे, यात्रायचे, असं खूप मोठी यात्रा असते. तर नक्कीच तुम्ही पण भेट द्या. आणि आमची माळेगावची यात्रा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. तर छान असं माळेगाव फिरणं झाल्याच्या नंतर आम्हाला थोडंसं ब्लँकेट वगैरे बघायचे होते. परत मानसीला स्वेटर, म्हणजे खूप लांबून लांबून लोक इथं खरेदी विक्री भरपूर होते.